महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्यच. राज्य सरकारचा सर्व शाळांना पुन्हा आदेश. बोर्ड किंवा शिक्षणाची भाषा कुठलीही असो, मराठी मात्र अनिवार्य असणार आहे. शिक्षण संस्थांनी निर्णयाचा चुकीचा अर्थ काढल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे. सर्व शाळा कॉलेजेसना सरकारचं नव्यानं परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. बोर्ड कुठलाही असता तरी मराठी मात्र अनिवार्यच असणार आहे. सर्व शाळांमध्ये 12वी पर्यंत मराठी विषयाची सक्ती असेल. सर्व शिक्षण मंडळ, सर्व माध्यमांना सरकारचा हा आदेश लागू करण्यात आलाय. 1ली ते 12वी पर्यंत मराठी शिकवणं सक्तीचं असेल. 2020 मध्ये मराठी सक्तीचा निर्णय झाला. 2020-21 मध्ये इयत्ता 6वीला असणाऱ्या विद्यार्थ्यांना नियम लागू झाला. 2024 ते 25 मध्ये ते विद्यार्थी 10वीला, पण मराठीची अंमलबजावणी झाली. कोरोना काळात शाळा नियमित नसल्यानं मराठी विषयाचं मूल्यमापन श्रेणींच्या आधारे घेण्याची सवलत दिली. ही सवलत चालू वर्षीच्या मुलांनाही लागू, त्यामुळे या वर्षी तरी मराठी सक्ती लागू होणार नाही. पुढील वर्षापासून ही सवलत नाही, त्यामुळे मराठी सक्तीची असेल. अनेक शाळांमध्ये सरकारच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून मराठी शिकवलीच जात नसल्याचं उघड आलंय. या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी. राहुल, एक महत्त्वाची बातमी आहे. मराठी भाषा ही अनिवार्य करण्यात आलेली आहे. बोर्ड कुठलाही असो, मराठी मात्र सक्तीची असेल. मी या निर्णयासंदर्भामध्ये शिक्षण विभागाकडून माहिती घेतली आणि मला असं लक्षात आलं की महाराष्ट्रातली जी महत्वाची मोठी शहर आहेत, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, त्या शहराच्या मर्यादेत हा खरा तर प्रश्न आहे की 2020-21ला मराठी भाषा ही बंधनकारक करण्यात आली. परंतु या मोठ्या शहरातले जे आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम असणारे संस्था किंवा मोठ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा, या शाळांनी यात पळवाट काढली. ती पळवाट अशी आहे की ह्या शाळा पालकाकडनं एक शपथपत्र लिहून घेतात. त्यात सांगतात की आमच्याकडे मराठी विषय शिकवण्यासाठी उत्तम शिक्षक नाहीये, त्याच्याऐवजी तुम्ही हा विषय शिकवा. तर शिक्षण विभागाचं असं मत आहे की मराठी भाषा बंधनकारक आहे. याचा अर्थच असा आहे की तुम्हाला पर्याय देता येत नाही. पण या सगळ्या शाळांनी वेगवेगळे विषय पर्याय दिले, पालकाकडनंच ते लिहून घेतलं आणि त्याचा परिणाम असा झाला की शिक्षण विभागामध्ये एकही तक्रार आली नाही की मराठी भाषा बंधनकारक करून सुद्धा ह्या शाळा मराठी भाषेचा उपयोग इयत्ता 12वी पर्यंत करत नाही. आता हे लक्षात आल्यामुळं शिक्षण मंत्र्यांनी पुन्हा नव्याने एकदा परिपत्रक काढा म्हणून सांगितलं आहे. हे जुनच परिपत्रक नव्याने काढलं गेलं आहे आणि ज्या शाळा अशा पळवाट शोधत होत्या त्या पळवाट बंद करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. पण शिक्षण विभागाचं पुढचं असं मत आहे की मराठी भाषा बंधनकारक करून सुद्धा जर ती शिकवली जात नसेल तर ती जोपर्यंत तक्रार येत नाही तोपर्यंत शिक्षण विभाग काही करू शकत नाही. कारण तक्रार आल्यानंतर या शाळांना परवानगी देण्यासंदर्भातला जो आदेश असतो तो रद्द करण्याची कारवाई करता येईल. परंतु 2020-21 पासून 2024 पर्यंत अशी एकही तक्रार आली नाही की ज्यामुळे मराठी भाषा शिकवली जात नाही असं शाळेत सिद्ध होईल. म्हणून पुन्हा नव्याने हे परिपत्रक काढावं लागलंय. नक्कीच राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.